जीवाला कशाला घालतेस कुलू येड्या जीवाला कशाला उन्हाळलंय बघ काळी समाज ढोल ढोल. तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवणं अगदी सोपं आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक मीडियावरती येऊन इमेज सिलेक्ट करायचा भावनो. इमेज सिलेक्ट केल्यानंतर त्याला शेवटपर्यंत ओढायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कोपऱ्यामध्ये जायचं 3 डॉटवर. त्याला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं इमेजवरती. पुढच्या बिटवरती यायचं आहे. त्याला स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे यायचं स्प्लिट मारायचं. चला तर मी इमेजला स्प्लिट मारून घेतो. तर मी सर्व इमेजला स्प्लिट मारून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक बॉर्डर देईन. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला क्रोमा कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवर जाऊन ग्रीन ऑप्शनवरती क्लिक करून त्याला ब्लॅक करायचं आहे. ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं. 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन त्याची साईज अशा प्रकारे कमी करायची. त्यानंतर अशा प्रकारे तिला वरती कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे इथे. त्यानंतर तिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारचे PNG त्याच्यावरती इफेक्टवरती क्लिक करायचं. ॲड इफेक्टवर जायचं. परत क्रोमा कीवर टच करायचं. स्टँडर्ड सेटिंगवर जाऊन ग्रीन ऑप्शनवरती जाऊन त्याला ब्लॅक करायचं. अशा प्रकारे ते ब्लॅक जे बॅकग्राऊंड कलर तो निघून जाईल भावना. त्यानंतर तिला अशा प्रकारे स्मॉल करायचं. त्यानंतर तिला अशा प्रकारे स्मॉल केल्यानंतर इथे अशा प्रकारे ॲड करायचं आहे तिला इथे. त्यानंतरची साईज थोडी इन्क्रीज करायची. तिला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटपर्यंत तिला पण अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. क्लिक करून मीडियावरती जायचं. एक कवरले व्हिडिओ देईन भावनो त्याला ॲड करायचं. त्याला शेवटपर्यंत यायचं आहे. त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑब्जेक्टिव्हवर जाऊन लाईटिंग करून त्याला लिनियर डच करायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टवरती यायचं. आपला पहिला जो इमेज आहे भावनो त्याच्यावरती क्लिक करायचा. अगोदर इफेक्टवर जायचं. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर त्यानंतर पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं. इफेक्टवर जायचं. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा. परत पुढच्या इमेजवरती यायचं. इफेक्टवर जायचं. 3 डॉटवर जायचं. पेस्ट करायचा. परत पुढच्या इमेजवरती यायचं. इफेक्टवर जायचं. पेस्ट करायचा. अशा प्रकारे पेस्ट करत घ्यायचा भावनो. जसं मी इफेक्ट पेस्ट करतो इमेजला अशा प्रकारे पुढे येऊन अशा प्रकारे त्याला पेस्ट यायचे भावनो. इथपर्यंत पेस्ट करून द्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं. वरती आल्यानंतर तुम्हाला तर दुसरा जो इमेज त्याच्यावरती क्लिक करायचा. इफेक्टवर जायचं. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. आपल्या इथे यायचं भावनो. तुम्हाला 3 सेकंडवरती यायचं आहे. त्यानंतर तो इमेज आपला पुढचा त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत अशा प्रकारे पुढे स्क्रोल करायचं. हे 2 इमेज आपल्याला अशा प्रकारे इथे सोडून द्यायचे. जो तिसरा इमेज आपला त्याच्यावरती क्लिक करायचा. इफेक्टवर जायचं. पेस्ट करायचा. परत तो इमेज सोडायचा. त्याचा पुढचा इमेज घ्यायचा. इफेक्टवर जायचं. इफेक्टवर जाऊन पेस्ट करून टाकायचं अशा प्रकारे. परत एक इमेज सोडून घ्यायचा भावना आपल्याला. इथे यायचं. इथे आल्यानंतर इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. परत एक इमेज सोडायचा. इथे आल्यानंतर तो इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे. परत एक इमेज सोडायचा. जी शेवटची 3 इमेज आहे त्याला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. त्यानंतर तुम्हाला बॅक शेक इफेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचं. पुढे आल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट दिसेल भावनो एक छोटा. त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टवर जायचं. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी करायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. त्यानंतर आपण जे इथे छोटे बीट दिसेल भावनो त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यावरती जायचं. इफेक्टवर जाऊन पेस्ट करायचं आहे. परत पुढे यायचं. इथे आल्यानंतर परत इथे तुम्हाला एक इमेज दिसेल त्याच्यावरती यायचं. इफेक्टवर जायचं. पेस्ट करायचा. नंतर परत आपल्याला बॅक यायचं. शेक इफेक्टवरती यायचं परत एकदा. तर शेवटच्या इमेजवरती क्लिक करायचं. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं. कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे तो. त्यानंतर परत बॅक यायचं. बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करायचं पुढे. आता जे राहिले जे इमेज आपली त्याला हाय पिक अशा प्रकारे इथे यायचं भावना पेस्ट करून टाकायचा. जसं की मी आता पेस्ट करून घेतो भावना. अशा प्रकारे पुढे यायचं. इफेक्टवरती यायचं. इथे यायचं. इथे आल्यानंतर अशा प्रकारे इथे पेस्ट करायचा. त्यानंतर परत पुढे यायचं. पुढे आल्यानंतर इथे पण आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा भावना. नंतर परत पुढे एक इमेज सोडायचा. इथे यायचं. इथे एक पेस्ट करायचा अशा प्रकारे. नंतर थोडं पुढे यायचं अजून. इथे पण आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व जे इफेक्ट भावनो ते पेस्ट करून घेतलेले. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे. परत मीडियावरती जाऊन बॉर्डर पेन जे ॲड करायची.
तिला पण शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. शिकी इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला त्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती यायचं आहे. जे मधलं जे इमोजीचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. कॉपी लेअर करायचं आहे. परत बॅक आहे बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर फर्स्ट बीटवर येऊन तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. पेस्ट करायचं आहे त्याला अशा प्रकारे. ते अशा प्रकारे इथे येऊन जाईल. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं. त्याला अशा प्रकारे वरती सेट करायचे भावनो तिथे. त्यानंतर बॅक यायचं. शेवटपर्यंत ती लेअर अशा प्रकारे ओढून घ्यायची. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.